फलंदाज एक बाद केला आणि ठरलाय आपल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील कापसे. कॉंग्रॅच्युलेशन स्वप्नील. वळूया मॅच कडे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. रॉयल किंग शिरवली संघाचे प्रथम डावखोऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सौरभ आणि राहुल पोटफोडे. नक्कीच खोलात टाकलेला चेंडू होता, चेंडूला फिरकावून दिलाय. नक्कीच एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, धाडस केलाय, दुसरी धाव सुद्धा इथे यशस्वीरित्या पूर्ण झाले. संघाची धावसंख्या 2 पुढे सरसवली गेले. 2 धावा आतापर्यंत धावफलकावर लगवल्या गेल्यात. प्रथम पहिला षटक मार्गस्थ असताना षटक इथे हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे अक्षय शिर्के. गावदेवी नडवली संघाकडनं सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच त्याच्या गोलंदाजीमध्ये सुरेख वेग सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. मिसफील्ड मैदानाच्या आतमध्ये होती, त्याचा फायदा राहिला. बॅटिंग करणाऱ्या संघाला येतो हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगत असताना रॉयल किंग शिरवली त्याचबरोबरीनं गावदेवी नडवली या दोन संघादरम्यानचं एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पोतुयाचा आवाज ऐकतोय, गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. तत्पूर्वी आपण व्हॉइस ऑफ डाटा प्रतीश भोगटे सरांना ऐकलत. ॲज अ ऑफिशियल संभाषणाच्या भूमिकेमध्ये मोहम्मदजी बकवाल सर आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये शैलेशजी महाडिक सर आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा फोर्सवन लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. या संपूर्ण टीमचं खाम विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खूप सारे आभार. भव्य दिव्य नाईट क्रिकेट महोत्सव 2024 या आपल्या भेटीला आले. आजचा 5वा रात्र आहे. 5व्या रात्रीमध्ये खाम विभागीय क्रिकेट असोसिएशनचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज मार्कवरती गोलंदाज अक्षय. खोलवर टप्प्याचा हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून बराच दूरवर हाताळलेला हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येतोय. कितपत एकंदरीत जर पतू विचार केलास ना तर अशा दर्जाची गोलंदाजी खूप सारी महत्वाची ठरते. बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळतो टीम गावदेवी नडवली या संघाच्या माध्यमातून. नक्कीच जर आपण पाहिलं तर अक्षय असा गोलंदाज आहे की आपण वेगावर स्वार करून गोलंदाजी करत असतो. तेवढंच ताकद त्याच्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. तेवढेच चेंडू अप्रतिम त्याच्या माध्यमातून हाताळले जातात. परंतु आता पंच पनिशमेंट करतात गोलंदाजाला. स्क्वेअर चेंडू आहे, स्क्वेअर चेंडूच्या माध्यमातून एक अवंतर धाव आपल्या धावफलकावर लगावली जाईल. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खूप सारं आपल्याला सुंदर आयोजन आपल्या अनिकेत भाई तटकरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नाईट क्रिकेट जर आपण पाहिलं तर आपल्या इकडे तरी सुद्धा कमी टुर्नामेंट नाईटच्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सुरेख आपल्याला आयोजन, सुरेख आपल्याला लाईव्ह कास्टच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपल्याला सुद्धा पाहायला मिळतंय. आणि यूट्यूब लाईव्ह असला तरच आपले खेळाडू पुढे आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. पुन्हा एकदा लोवर फुट चेंडू होता, परंतु बॅटीचा आणि बॉलाचा कोणताही संपर्क इथे झाला नाही. आणि निर्धाव चेंडूच्या माध्यमातून कोणतीही धाव इथे धावफलकावर लगावली जाणार नाही आहे. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते अक्षय शिर्केच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग अटॅक टीम गावदेवी नडवली या संघाकडे पाहायला मिळाला. पहिला पर्याय, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक तितकंसं महत्त्वाचं असतं. एकंदरीत जर विचार केला तर अटॅकिंग इंटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला रॉयल किंग शिरवली हा संघ पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा जमवण्यापासून वंचित राहिला. कारण राहिलं अक्षयचं तो वेग, अचूक टप्प्याची ती गोलंदाजी खूप सारी महत्त्वाची राहिली आहे टीम गावदेवी नडवली या संघाच्या बाजूनं. षटक क्रमांक पहिलं इथे मार्गस्थ असताना अजून सुद्धा एक बॉल येणं बाकी आहे. थोडीशी खेळाडूला दुखापत होतीये, त्याच कारणानं मॅच थांबते. ईश्वरचंद आपण प्रार्थना करूयात की ही दुखापत खूप सारी मोठी नसावी. तो खेळाडू पुनश्च
मैदानाच्या आतमध्ये त्याच जोशानं खेळण्यासाठी सज्ज व्हावा. नक्कीच सर, जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटवरचा हा प्रेम आहे जो आपण जीवात सुद्धा आपण विचार न करता आपण क्रिकेटचा गेम आपण मैदानामध्ये नक्कीच खेळत असतो. स्वतःचा जीव कुठे काय होईल याचं न विचार करता आपण आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी नक्कीच 100% देण्याचं योगदान आपण मैदानावरती नक्कीच दाखवत असतो आणि तेच आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. नक्कीच जर मॅच जिंकायची असेल तर एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये घेणं खूप सारे इम्पॉर्टंट असतात. सध्याच्या घडीला टीम गावदेवी नडवली हा संघ खूप सारे एफर्ट्सनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वेगवान गोलंदाज मार्गस्थ असताना अगदी जर यष्टीरक्षकाची या रात्रीच्या वेळेमध्ये अगदी बॉल फुल स्पीडनं ट्रॅव्हल होत असतो आणि दुखापत यष्टीरक्षकाला खूप सारी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस तेच प्रात्यक्षिक आपण पाहिलं. ॲज अ कीपर असताना कीपरला थोडीशी का होईना दुखापत मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. वेगवान बॉल, आणखीन एक वेगभरा हा बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आलंय. पहिला 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिला 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावसंख्या टीम रॉयल किंग शिरवली 7 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. जमेची बाजू ही राहिली आहे की अजून सुद्धा विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावली नाहीये टीम रॉयल किंग शिरवली संघानं. इथून धावांचा मोठा आलेख उभारावा लागणार आहे टीम रॉयल किंग या संघाला. नावातच किंग आहेत, आता इथं आपण किंग असल्याचं साबित सुद्धा करून द्यावं लागणार आहे कारण की मोठी धावसंख्या उभारावी लागेल. ही महत्वाची मॅच आहे, क्वालिफायची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच जर सर पाहिलं ना तर आपण हे खाम विभागीय क्रिकेट असोसिएशन मध्ये हे दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. चांगला गेम या दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो आणि जे हे दोन फलंदाज नक्की मैदानामध्ये आहेत. प्रथम पहिली चांगली ओव्हर त्यांनी खेळून काढली, कोणतीही विकेट गमावून दिली नाही. परंतु अजून येणारे 3 षटक इथे मार्गस्थ असतील. त्या 3 षटकांच्या मार्गस्थानंतर आपल्याला थोड्याच वेळामध्ये रणनीती आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळेल. यांच्या माध्यमाने बोलल्याप्रमाणे हात चेंडू फिरकवून दिलाय जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या मात्र 6 ने पुढे सरसावली गेले. राहुलच्या बॅट मधना निघालाय हा मोठा फटका. 6 धावांसाठी संघाची धावसंख्या धावफलकावर लगवली गेली. 13 धावा आतापर्यंत रॉयल किंग शिरवली संघाच्या. तो एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आपण फलंदाजांना व्ही मध्ये खेळत असताना पाहिलं कुठेतरी समोर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता आणि हाच मोठा प्रश्नचिन्ह राहिला की या मैदानावरती अगदी लेग साईडची बाउंड्री खूप सारी जवळ आहे. आता मात्र फलंदाजांनी ते जाणलं आणि त्यानंतर लेग साईडला आलेला हा षटकार खूप सारा महत्वाचा राहिला. आणखी एक आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅटच्या डारमध्ये बॉल येत नाहीये परंतु बॅटचा स्विंग खूप सारा पाहायला मिळाला. डॉट बॉल आला, डॉट बॉलच्या मदतीनं धाव फरक थांबतं. 13 धावा या सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती आहेत. षटकार आला बॅट्समन राहुल याच्या बॅटमधनं. राहुलचा आत्मविश्वास वाढलाय. आत्मविश्वास हा खऱ्या अर्थानं नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. परंतु इथून कसा संघर्ष राहील टीम रॉयल किंग या संघाचा. आणखीन एक खोलवर टापाचा हा बॉल, वेगभरा हा बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज अनिकेत याच्या माध्यमातून वेगवान गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. षटकार लगावला असला ना तरी सुद्धा तितक्याच ताकदीनं कमबॅक करण्याची क्षमता गोलंदाज अनिकेतनं मैदानाच्या आतमध्ये ठेवली आहे. आज कुठेतरी मनामध्ये उरामध्ये त्यानं ठाणलंय की आज माझ्या संघाला या नाईट चषकाचा दावेदार बनवायचा आहे. यावेळेस स्लो फुलटॉस बॉल, घुटना टेक और एक 4 देख धमाकेदार हा चौकार येतोय बॅट्समनच्या बॅटमधून. या 4 धावाला 4 धावाच्या मदतीनं धाव फलक मैदानाच्या आतमध्ये पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा धाव फलकावरती आहेत. नक्कीच सर, या फलंदाजाकडे आपण जर पाहिलं तर या फलंदाजाला जर आपण पाहिलं ना तर मॅच विनर सुद्धा त्याच्याकडे आपण पाहिलं जातं आणि तेच त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे की आपण आपल्या संघासाठी आपण मॅच विन करू शकतो आणि तेच फटके आता देखणे फटके त्याच्या बॅटमधनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. पण तेवढ्याच वेगवान गोलंदाजी सुद्धा आपल्याला अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक मोठा फटका आला तरी पुढचा चेंडूवर कमबॅक करणं हे सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजीतनं त्याच्या पाहायला मिळते आणि तेच आता खेळ एका बाजूनं एक असा मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. बोलल्याप्रमाणे सर तेच मैदानावरती घडतंय. पहिला
एका चेंडूवर मोठा फटका आला, दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करून देतोय अनिकेत कडव. सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा होते आणि सुरेख फलंदाजी सुद्धा तेवढ्याच ताकदीची राहुलच्या बॅटमधनं सुद्धा पाहायला मिळते. ज्यावेळेस फलंदाज मोठे फटके एक्झिक्यूट करतात ना, त्यानंतर सिंगल डबल वरती सुद्धा जास्तीचं कॉन्सन्ट्रेशन करणं हे क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं खूप सारं इम्पॉर्टंट असतं. यावेळेस अटॅकिंग इंटरनं त्यानं फटका एक्झिक्यूट केला. डीप विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आला. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक दुसरं इथे संपुष्टात आलं. पहिल्या 12 बॉलचा खेळ. 12 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये 18 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रॉयल किंग या संघाकडे सुद्धा पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. या षटकामध्ये खोऱ्यानं धावा जमा केल्यात. अनिकेतच्या अगेन्स्ट 11 धावा तब्बल वसूल केलेला पण पाहिल्यात. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि त्याच्या साथीला असलेले सौरभ यांच्या बॅटमधनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. नक्कीच दुसरं षटक जर आपण पाहिलं ना अनिकेत याचं, तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका 6 धावांचा आपल्याला राहुलच्या बॅटमधनं नक्कीच पाहायला मिळाला. सलग ते 2 चेंडू निर्धाव पद्धतीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले आणि चौथा चेंडू जर पाहिलं तर 4 धावांसाठी आला आणि 5वा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करून निर्धाव पद्धतीच्या स्वरूपात हाताळला गेला आणि 6व्या चेंडूवर एक सिंगल येते. पुन्हा एकदा इथे चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि तिथे चुकी झाले. झेल तिथे सुटलं जातंय आणि इथे धावांचा नुसतं प्रयत्न होतोय. 1 धाव, 2 धाव आणि 3 धाव अशा किती धावा इथे धावल्या गेल्यात. तीन धावा इथे धावल्या गेल्यात आतापर्यंत. सुरेख फटका पाहायला मिळाला राहुलच्या बॅटमधनं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. क्षेत्ररक्षकाने थोडी चुकी केली. महत्वपूर्ण फलंदाजाची कॅच तिथे सोडली गेली आणि राहुल पोटफोडे याला नक्कीच इथे पुन्हा एकदा जीवदान मिळालंय. नक्कीच नवीन गोलंदाज जर आपण पाहिलं तर नितीनच्या माध्यमातून नवीन गोलंदाज तिसरं षटक इथे हाताळण्यासाठी सज्ज झालाय. तिसरं षटक मार्गस्थ असताना दुसरा चेंडूचा मारा नक्कीच इथे करेल. लोअर फुटा चेंडू होता, चेंडूला सरळ दिले दिशा, सरळ चेंडू फिरकावलाय. नक्कीच चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण येतोय अक्षय आणि इथे झेल पकडतोय आणि सौरभ मात्र मैदानाच्या बाहेर जात आहे. प्रथम विकेट इथे गमून ठेवले रॉयल किंग शिरवली संघाने. सलामीचे दोन्ही फलंदाज इथे आघाडीला होते, परंतु आता प्रथम सौरभचे झेल इथे पकडले गेलाय आणि सौरभचा इथे संपवलाय खेळ आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होतोय. संकेत लहाने आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. हा सुद्धा जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण फलंदाज याच्याकडे सुद्धा पाहिलं जातं, कारण का मोठे फटके मारण्यात त्याला खूप सारं यश त्याच्या माध्यमातून नक्कीच त्याच्या बॅटमधनं यश प्राप्त होतो, कारण का मोठे फटके मारणं हे याचं जास्त काम बनून जातं. कारण का एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे की कोणताही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवणं हे त्याच्यात दाखवून दिलं जातं. आणि नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, छोटा फिल्डर तिथे येतोय आणि सुरेख झेल तिथे टिपला जातोय आणि संपतोय. फलंदाज संकेत याचा खेळ आणि मैदानाच्या बाहेर जातोय. संकेत लहाने, सुरेख झेल तिथे छोटा क्षेत्ररक्षक आला, सुरेख झेल त्याने टिपला आणि महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि अप्रतिम गोलंदाजी सुद्धा आपल्याला नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज जर आता आपण पाहिलं तर मैदानामध्ये पाहायला मिळेल शुभम मैदानामध्ये येतोय. छोट्या सेवन क्षेत्ररक्षकानं झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला, कौतुक करावं लागेल. क्रिकेटला मैदानाच्या आतमध्ये वय नसतं आणि त्याचंच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण झेल त्याच्याकडे आला आणि त्यानं झेल तो अगदी सहजरित्या आपल्या हातामध्ये अगदी सुखरूपरित्या पकडला. मोठी विकेट मिळाली आहे. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का बसला. हॅट्रिकचा हा बॉल आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शुभम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्विच हिट करायचं होता, बॅट्समन बॉलचा संपर्क होत नाहीये. यष्टिरक्षकाचा वेध घेण्यात येईल. डॉट बॉलचा इशारा ऑफिशियल संभाषणाच्या माध्यमातून येईल.
डॉटबॉलच्या मदतीने धावफलक थांबतो. धावफलकावरती धावा 18 या आकड्यावरती स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतात. आपली असावी 21 या आकड्यावरती स्थिरावलेला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती तिहेरी धावा आली होती. ओपिश बॉल लॉफ्ट केलाय, बॉलला फेकून दिलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा ब्रँडेड A1 क्वालिटीचा षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती याला धावाची धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. जास्त धावायला की दम लागतो आणि जास्त धावायला सुद्धा दम लागतो. इथे मैदानाच्या आतमध्ये धावांसाठीची धावधाव पाहायला मिळतीये. खोलवर टप्प्याचा हा बॉल अपील केली जाते. बाची कट एक सिंगल कंप्लीट केले दुसऱ्या धावेसाठी. हे दोन्ही फलंदाज परतलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. हरणाचा वेग, चित्त्याची छपळाई मैदानाच्या आतमध्ये. बॅटर राहुल आणि त्याच्या साथीला असलेले शुभम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. दुहेरी आली आहे. दुहेरीच्या मदतीनं षटक क्रमांक 30 संपुष्टात आलाय. पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा आल्या तब्बल 29 धावा अद्याप जमा केल्या. शेवटच्या गोलंदाजाला आता पतू इथून टार्गेट करावं लागणार आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा जमा करणं ही जमेची बाजू राहील टीम रॉयल किंग शिरवली या संघासाठी. नक्कीच सर, तेच आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. कारण का दोन्ही संघ जर पाहिलेत ना तर कष्ट घेताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. मोठे फटके मारले की गोलंदाज त्यांना कमबॅक करून देतोय आणि तेच आतापर्यंत तोच समीकरण आपल्याला मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आणि आता येणारा हा शेवटचा आणि अंतिम षटक इथे येईल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा इथे बनवाव्या लागतील. रॉयल किंग शिरवली संघाला जास्तीत धावांचा डोंगर इथे रचावं लागेल आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. स्वतः अध्यक्ष अजयजी भोसले गोलंदाजी मार्कवर आणि चेंडू येतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सलामी देतोय हा चेंडू आणि सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसवली गेली. 33 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्या. तर रॉयल किंग शिरवली संघाच्या अजूनही 5 चेंडू येणं या षटकामधले बाकी असतील. पहिल्या इनिंगचे 5 चेंडू येणं बाकी असतील. पहिल्या बॉल वरती आक्रमक रूप धारण केलंय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याला क्रॅक केलं. फाईन लेग रिझन मध्ये हा चौकार येत असताना आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल ओव्हरपिच लॉफ्ट केलाय. बॉलला फेकून दिला. शीतरक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल. संपलाय फलंदाज राहुलचा खेळ. धक्का 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 बसतोय. टीम रॉयल किंग शिरवली या संघाला फलंदाज बाद. मोठी विकेट मिळतीये. राहुल आघाडीला आला. 9 बॉल मध्ये 17 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या. तो सध्याच्या गडीला डगआउटच्या दिशेला परततोय. नाराज असेल. शेवटच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा त्याला जमा करायच्या होत्या. प्रयत्न त्याचे तेच राहिले. चौकार आला परंतु ओव्हरपिच बॉल वरती त्यानं आपली विकेट मैदानाच्या आतमध्ये बहाल केली आहे. आणखी एक ओव्हरपिच बॉल बॅक टू ड्राईव्ह होता. अजयजी बॉल वरती आले. आता मात्र विकेट. आणखीन एक सॅक्रिफाईस करावी लागली. धक्का बसतो टीम रॉयल किंग शिरवली या संघाला. बॅक टू बॅकचा हा दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. मोमेंटो मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालाय. पहिला बॉल वरती चौकाराला असं वाटलं की या षटकामध्ये खूप साऱ्या धावा रॉयल किंग शिरवली हा संघ जमा करेल परंतु राहुलची विकेट मिळाली. राहुलची विकेट मिळाल्यानंतर अगदी आणखीन लगेचच पुढच्या बॉल वरती धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. शुभम हे मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. सुप्रीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत. षटकातला हा पुढचा बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय डीप पॉइंट मध्ये. सीमारेषा पार येतोय. या षटकातील हा दुसरा देखना क्लासिकल चौकार.
चौकार येतोय, चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम रॉयल किंग शिरवली संघ एक मोठी धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल करतीये. सुरुवात तर आता मात्र चांगली केली आहे. चौकार तर आला. शेवटचे 2 बॉल इथून शेष असणार आहेत. खोलवर टप्प्याचा हा बॉल, याच्यावरती उत्तर नव्हतं. चांगले प्रश्न मैदानाच्या आतमध्ये अक्षय भोसले विचारत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. खोलवर टप्प्याचा हा बॉल, वेग सुद्धा खूप सारं पाहायला मिळालं. मागच्या ठोला बॉल धरला, नंतर कीपरचा वेध घेत असताना आपण पाहिलं. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतो. स्कोर कार्ड वरती धावा स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळाल्या 37 या अंकावरती. या इनिंग मधील, या पूर्वार्धाच्या खेळामधील हा एक शेवटचा बॉल. गोलंदाज अजय भोसले राईट ओव्हर द विकेट दाखल. ओपिच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार आलाय शेवटच्या बॉलवर. हा षटकार खूप सारा महत्वाचा राहील टीम रॉयल किंग शिरवली या संघासाठी. आनंदी भरा, उत्साह भरा आलेला हा षटकार रॉयल किंग शिरवलीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 44 धाव्याची गरज असणार आहे टीम गावदेवी नडवली या संघाला. नक्कीच क्वालिफायचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. रॉयल किंग शिरवली विपक्ष गावदेवी नडवली या दोन संघांमध्ये क्वालिफायचा आपण शेवटचा सामना आपण मैदानावरती पाहतोय. महत्वपूर्ण हा सामना असेल. जो जिंकेल तो बक्षीस पात्रामध्ये प्रवेश करेल, टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. नक्कीच देखणे स्पर्धा लाईव्ह क्वाटच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल पंच सुद्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. सुरेख मालिका वीरला स्पोर्ट्स सायकल सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. घेऊन जाईल. चल चल चल. अरे देतो चल. पाहिजे स्टॅमिना पाहिजे. हा शाबाश. चालू. So people, we welcome you again. We're just going to start the matches in the few coming seconds. And people watching us nationally, internationally, I do request for all your lovely comments. Please let us know the people who are playing for you. So please comment by the names. And please give us lots of likes. Thank you so much. And please subscribe our channel. Yes, thank you Mr. Adam for your compliments. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. तिथे शिरवली संघाने आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 43 धावा बनवल्या. 44 धावांचं आव्हान
ठेवलं नडोली संघासमोर. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर बॅटची एज लागली आहे. चांगलं फिल्डिंग डायरेक्ट हिट झालं असतं तर डेंजर एंडला धावणारा फलंदाज नितीन आपण म्हणूया की मला बाद देखील झाला असता, पण डायरेक्ट हिट झाला नाही. एक रन तर कंप्लीट केली, एक चोरटी धाव, एक चिकी सिंगलने आपल्या संघाचं मात्र खातं ओपन केलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर शुभम आलेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहिलं तर बॅटर संदेश होते, नॉन स्ट्राईकला नितीन. पहिल्याच बॉलवर रन आली आहे संघाकडून. पहिलं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन शुभमने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करतील. हा बॉल जर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि 22च्या स्वरूपामध्ये धावा मिळतील एक्स्ट्रा 4. टोटल धावा मिळतील 5. नक्कीच म्हणूया की बोनस भेटलंय नडवली संघाला, कारण की जिथे धावा येणं खूप गरजेचं होतं तर धावा कशाही येऊ द्या, पण धावा येणं खूप गरजेचं असतं मॅचमध्ये चेसिंग करताना. आणि 22च्या स्वरूपामध्ये 4 वाईटची एक टोटल 5 धावांचा बोनस. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम. दुसरा चेंडू आपण पाहिला तर मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगलं झेल घेतलाय, काय सेलिब्रेशन पाहायला मिळतोय. ही मॅचची गोल्डन विकेट असावी म्हणून तर एवढं सेलिब्रेशन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद 6 या धावसंख्येवरती. नितीन बॅक टू पॅव्हलियन. आपण म्हणूया की गोल्डन डकचा शिकार होत आहेत. एकही धाव मात्र बनवली नाही आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. इनॅट नंबर 3 न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतील. अनिकेत दोन शब्द माईकवर. जेवलो, बिर्याणी खाल्ली झाल्या. आता कुठे जाऊ? यायला हेच काय खाऊन आलो मी आत्ताच. नाही ना तर जाईन, संपली का. नक्कीच पाहिलं तर इनॅट नंबर 3 नवीन फलंदाज पाहिलं तर अनिकेत मैदानामध्ये आला आहे. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं सिंगल आली, नंतर वाईट बॉल +4 22च्या धावा. असं वाटलं होतं इथून चांगलं फलंदाजी होईल, फलंदाजाला बाद केलंय. आणखी एक चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. यू मिस, आय डेफिनेटली हिट. ज्या पावली अनिकेत मैदानामध्ये आले त्याच पावली मैदानाच्या पुन्हा बाहेर जाताना पाहायला मिळतील डगआउटच्या दिशेने. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज शुभम. जरी एक चेंडू खराब टाकला असला तरी देखील काय कमबॅक केलाय. 2 चेंडूमध्ये तब्बल 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक घेण्याचा मान साकारतील काय गोलंदाज शुभम. कारण की पहिली आपण हॅट्रिक पाहिली तर गोलंदाज रोहितने घेतली आहे. सेकंड हॅट्रिक इथून शुभम घेतील का, कारण की जिथे 44 धावा डिफेंड करत असताना 6 धावा तर आल्या होत्या पहिल्याच एक बॉलावर. नक्कीच पारितोषिक आलंय. जर हॅट्रिक घेतली तर सागरजी तेलंगे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय गोलंदाज शुभम साठी. इनॅट नंबर 4 आपण नवीन बॅटर पाहिलं तर कल्पेश आलेत मैदानामध्ये. कशा प्रकारचा खेळ कल्पेश करतील. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर एक आपण म्हणूया की धावा बनवाव्या लागतील. आणि हाही देखील बॉल पाहिला तर लेग स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी हा बॉल देखील वाईट घोषित केलाय आणि +22च्या 4 धावा. टोटल धावा मिळतील या बॉलवर 5. हॅट्रिक बॉल होता, वाईट बॉल आला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत 10 धावा या गोलंदाजांनी खर्च केल्या आहेत. 2 10 धावा आपण पाहिल्यात तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्यात. एक सिंगल फक्त बॅटनी आली. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावरती लागल्या. बॉलचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. नडवली संघासाठी एक चांगला बोनस दिलाय गोलंदाज शुभमने. पुढचा बॉल देखील पाहिला तर एक वेगावर स्वारून बॉल टाकला होता. बॅटची इनसाइड एज घेतली आहे. चांगला फिल्डिंग देखील पाहायला मिळते. एकही धाव इथून घेतली नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. चांगलं कमबॅक आपण म्हणूया की केलंय गोलंदाजाने, कारण की सातत्याने आपण पाहिलं तर 2 वाईट बॉल खूप महागात ठरले अद्यापपर्यंत.
शिरवली संघासाठी. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. डॉट बॉल टाकणं खूप गरजेचं असेल, विकेट घेणं देखील तितकंच गरजेचं असेल, कारण की जोपर्यंत संदेश मैदानापर्यंत आहेत नॉन स्ट्राईकला तोपर्यंत ही मॅच आपण म्हणे की नडवली टीमकडे आहे. हा देखील आपण बॉल पाहिला तर हाही बॉल लेगस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. आणखी एक अवंतर धाव म्हणजे 12 धावा. 12 धावामधल्या जवळपास 11 धावा या अवंतर आल्या त्या ओव्हरमध्ये. या टुर्नामेंटचा जर विचार केला तर सर्वाधिक एक्स्ट्रा रन्स कोणत्या ओव्हरमध्ये आले असतील तर नक्कीच आपण म्हणूया की शुभमच्या या ओव्हरमध्ये आल्यात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 धावा धाव फलकावरती, 44 धावा डिफेंड करण्यासाठी शिरवली संघ मैदानामध्ये उतरलाय. पुढचा बॉल हा देखील एक चांगला बॉल होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. जे आपण म्हणूया की फेअर डिलिव्हरी या गोलंदाजाने केली आहे. त्या गोलंदाजावर आपण म्हणूया की फलंदाजांकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. 2 फलंदाज देखील बाद झाले, एक सिंगल आली आहे, 2 चेंडू निर्धाव देखील आले आता. पण आपण पाहिलं तर लेग स्टंपला खूपच बाहेर वाईट टाकले होते, तिथे कुठेतरी दंडित झालेत. 10 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात अद्यापर्यंत ओव्हरमध्ये. पुढचा बॉल, शेवटचा बॉल या ओव्हरमधला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॅटचा संपर्क आपण म्हणूया की हवेशी झालाय पण बॉलासोबत नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. एक चांगली ओव्हर आपण ही पाहिली पण खूप साऱ्या एक्स्ट्रा धावा फक्त खर्च केल्या. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 फलंदाज बाद झालेत. 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज वेदांत. वेदांतला चांगलं कामगिरी करावी लागेल, संघासाठी कमबॅक करून द्यावा लागेल. स्ट्राईकला फलंदाज पाहिले तर संदेश मोहिते पाहायला मिळत आहेत. मोर्या 11 खाम संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचे हकदार ठरले होते. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. दोन्ही फिल्डर जोपर्यंत येतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 2च्या साह्याने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून देखील जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे 17 चेंडूमध्ये. एक चांगल्या दर्जाचा क्रिकेट आज आपल्याला या रजनी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. आजचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर बरेचसे पब्लिक मॅचचा आनंद घेण्यासाठी ग्राउंडच्या चहू बाजू पाहायला मिळतील. त्याच्याकरता पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पण म्हणूया की आज नशीब आहे संदेश यांचा. बॉल आपण बघितलं तर जो इलेक्ट्रिक चा पोल आहे त्या पोलाला बॉल लागला आणि म्हणून हा म्हणूया की झेल होऊ शकला नाहीये. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. 2च्या साह्याने संघाची धावसंख्या 2ने पुढे सरसावती आहे. 16 धावा धाव फलकावरती लागल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते की आज आपण म्हणूया की थोडंफार नशीब नसावं शिरवली संघाचं, कारण की ज्या रीत्या 2 वाईट बॉल गेलेत ते दोन्ही बॉल आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपाने चौकार देखील आले आहेत. बॅटनी धावा कमी आणि एक्स्ट्रानी धावा अद्यापर्यंत जास्त खर्च केल्यात गोलंदाजाने. या ओव्हरचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात. 16 धावा अद्यापर्यंत धाव फलकावर लागल्यात. चांगल्या रनरेटनी फलंदाजी करतात. चांगल्या टप्प्यावर आपण म्हणूया की आता गोलंदाजी करतोय वेदांत. जिथे 3रा चेंडू डॉट बॉल आल्यानंतर मॅचचं समीकरण प्रत्येक डॉट बॉल नंतर प्रत्येक विकेट नंतर कुठेतरी शिरवली संघाकडे जाईल, कारण की धावा तर खूप साऱ्या खर्च केल्यात. 9 चेंडूंचा खेळ झाले. 16 धावा धाव फलकावर लागल्यात. पुढचा बॉल या षटकातील 4था बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर वेदांत. ऑन स्ट्राईक संदेश घाडगे अद्यापर्यंत शांत आहेत. सिंगल डबलने आपला धाव फलक हलता ठेवलाय. दुपार एकूण खेळायचा होता. गुडघ्यावर बसून फटका मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर नक्कीच अर्चित केली जाते. संघाची धावसंख्या एकनी पाहिली तर 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. सातत्याने आपण पाहतो की 17 हा क्रिकेट मधलं अशुभ अंक मानलं जातं. 17चा खतरा कोणत्या तरी टीमला नक्कीच लागतं. आता इथून 17चा खतरा कोणत्या टीमला लागेल, इथून विकेट येईल की एखादा मोठा फटका एक्झिक्यूट केला जाईल. नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. लावून द कार्पेट पुन्हा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. एक सिंगल रन कंप्लीट केली जाते आहे. सिंगलच्या साह्याने पुन्हा एकदा संघाचा धाव फलक जाऊन पोहोचतोय. 18
धावांवरती. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतो. ह्या ओव्हरमध्ये वेदांतने कमबॅक करून दिलंय. कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा रन खर्च केली गेली नाहीये. विकेट जरी नसली घेतली तरी पण आता इथून प्रेशरमध्ये टाकलंय फलंदाजी करणारा नडवली संघाला. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ होता. पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. फटका आपण म्हणूया की फसला होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता. एक सोपासा लॉलीपॉप झेल दान केलाय धरतीला आणि इथून पाहिलं तर जीवनदान दिले फलंदाज संदेश यांना. एक घातक फलंदाज आहे. जोपर्यंत संदेश मैदानामध्ये असतील तोपर्यंत ही मॅच नडवली टीमकडे असेल. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतीये 22 या धावसंख्येवरती. नक्कीच आमच्याकडे चुकी झाली आहे, क्षमा असावी. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावसंख्या झालेली आहे. येणारे चेंडू असतील 12 आणि 24 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज संकेत लहाने. गोलंदाजी मार्क वरले सातत्याने आपण या गोलंदाजाला पॉवर प्लेची ओव्हर टाकताना पाहायला मिळतो. आज कुठेतरी शिरवली संघाने देखील प्लॅन चेंज केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी संकेत यांना आमंत्रण केलंय. पहिला बॉल आपण पाहिलं तर बॅटची एज लागली होती. फ्लाय स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक सिंगल रन तर कंप्लीट केली जाते. स्ट्राईकला पुन्हा एकदा संदेश पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून बॉलला पाठवलंय डीप पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी येतोय एक हा संजीवनी देणारा नडवली संघासाठी चौकार. आणि इथून मात्र थंडी वाढलेली आहे. आमचा मात्र आता काल ना तो बोलतोय काल जास्त होती पण आज काहीच नाही एवढं वाटत नाही. कोण काय करतोय काय करतोय बघा पेटवायचा. नक्कीच एक चौकार जरूर आलाय. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. सर्कलचा प्लेअरच्या डोक्यावरून खेळणारा सेफ शॉट होता. पुढचा बॉल देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे फसला आणि चांगलं कमबॅक केलंय आपल्या ओव्हरमध्ये गोलंदाज संकेतने. कोणत्याही प्रकारची धाव आली नाही. निर्धार चेंडूची संख्या होती आहे. अद्यापपर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 3 चेंडूमध्ये एकतरी मोठा प्रहार करावा लागेल मॅच मध्ये यायचा असेल तर. आणखी एक मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तेवढंच काही संपर्क झाला नाहीये आणि एक ही रन लेग बाईच्या स्वरूपामध्ये ऍड केली जाते नडवली संघाच्या अकाउंट मध्ये. संघाची धावसंख्या पाहिली तर 26 धावा अद्यापर्यंत धावफलकावर लागल्या. तर स्ट्राईकला बॅटर पाहिलं तर कल्पेश येतोय. कल्पेशने थोडंफार निराश केलाय फलंदाजी करताना. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा बनवण्यामध्ये यश आलाय. आता मात्र लेग साईडला खेळायचं होतं पण 3 स्टंपच्या मध्ये सापडला. LBWच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर कल्पेश देखील बाद होतोय. 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावांचं योगदान दिलं आणि कल्पेश मात्र इथे संघाला निराश करून बाद होतोय. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहिले तर इनाईट नंबर 5 अजयजी भोसले पाहायला मिळत आहेत. खाम विभागीय क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वतः आता मैदानामध्ये चालले आहेत. इथून काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल. इथून धावा आपल्या संघासाठी बनवाव्या लागतील तर ही मॅच जिंकायची असेल तर. शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. विनंती असेल व्हॉलेंटियर्स की हा बॉल झाल्यानंतर मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. कारण की तिकडून संदेश आपल्याला संदेश देत आहेत की ह्या बॉल नंतर मला थोडं तरी पाणी हवं आहे. एक आपण म्हणूया की चांगलं क्रिकेट चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने त्यांच्या मार्फत पाहायला मिळते. शेवटचा बॉल अजयजी भोसले पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला पण प्लेअर आहे तिथे. लॉंग ऑनला सिंगल तर कंप्लीट केली जाते. सिंगलच्या कन्वर्जन डबल मध्ये केलं. शेवटच्या बॉलवर देखील 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावतीये. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवाव्या लागतील 16. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पॅक केलाय हार पॅक केलाय.
याच्यानंतर चिठ्ठ्या आहेत ना रे तुझं कोण आहे असोसिएशनचा कोण म्हणजे असा चिठ्ठ्या बिट्ट्या काय बनवल्यात काय हा राहुलची तर मॅच आहे राहुलला बोलू शकत नाही नितीश कोंडे आहे की गेला नाही बनव चिठ्ठ्या बनव लवकर बनव किशोर खाम संघ पहिल्या दिवशी पण खेळला एरसन खाम दुसऱ्या दिवशी खामजाई खाम तिसऱ्या दिवशी आणखी एक कुठला तरी खाम खेळला बिंदास्त खाम का कुठला तरी खाम चौथ्या दिवशी काल कुठला खाम खेळला काल अजय 11 खाम आणि आज दोन खाम म्हणजे टीम किती आहेत दर दिवशी एक तरी खाम खेळते रेकॉर्ड 6 चेंडू आणि 16 धावा डिफेंड करण्यासाठी आपण पाहिलं तर सुप्रीमला आमंत्रण केलं गोलंदाजी मार्कवर सुप्रीमच्या पहिल्याच बॉलवर काय फटका सजवलाय बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषे पार आणि हा आलाय संजीवनी देणारा नडवली संघासाठी षटकार जिथे 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता होती षटकाराने पूर्ण ह्या मॅचचं गणित चेंज झालाय पूर्ण समीकरण पूर्णपणे चेंज होतंय जिथे 6 मध्ये 16 धावा हव्या होत्या ती मॅच आता येऊन थांबली आहे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता मी आधीच म्हटलं होतं की जोपर्यंत संदेश मोहिते मैदानामध्ये असतील तोपर्यंत ही मॅच आपण म्हणूया की नडवली संघाकडे असेल पहिल्याच बॉलवर षटकार मारून आता म्हणूया की प्रहार तर केलाय शेवटचे 5 चेंडू 10 धावा कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता पण काही बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आहे आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होती आहे चांगला कमबॅक करून दिलाय सेकंड बॉलवर आपल्या संघाला गोलंदाज सुप्रीम याने शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पुढचा बॉल ऑफ साईडला यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय अलॉंग द कार्पेट फटका सजवला फिल्डर थोडेसे पंबल झाले सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये झालाय आणि स्ट्राईकला पुन्हा आपण पाहिलं तर संदेश मोहिते आले तर ही एक चांगली बाजू असणार आहे नडवली संघासाठी जिथे 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता होती ती मॅच आता येऊन थांबली आहे 3 चेंडू आणि 8 धावा इथून एखादा मोठा फटका तर पहिल्या 2 चेंडूवर आला तर नक्कीच ही मॅच लास्ट बॉल पर्यंत खूप मजेशीर असेल पैसा वसूल मॅच होणार का कारण की जो कोणी संघ ही मॅच जिंकेल तर टॉप 3 मध्ये बनूया की बक्षीस पात्र आणि चिठ्ठीचे कार्यक्रमासाठी एक पुढचा बॉल नक्कीच म्हटलं होतं की ह्या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर नडवली संघ टॉप 3 मध्ये येऊ शकतो आणि तो फटका आपण पाहिलं तर संदेश मोहिते यांच्या बॅट मधून आलंय 6 धावांसाठी 2 षटकार तर जरूर आले 2 षटकारांनी मॅचचं समीकरण पूर्णपणे चेंज झालंय जिथे 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता होती ती मॅच आता आपण पाहिली तर 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे पूर्णपणे मॅच मध्ये आणलाय असं वाटलं होतं की कुठेतरी नडवली संघ मॅच पासून दूर चालला की 6 मध्ये 16 धावा हव्यात थोडं बनवणं कठीण असेल पण संदेश मोहिते मैदानावरती थांबले आणि आपल्या संघासाठी आपण म्हणूया की मॅच मध्ये पूर्णपणे आणलाय मॅच जिंकण्यासाठी फक्त 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे इथून चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी झाली इथून जर विकेट गेली तरच फक्त आता म्हणूया की शिरवली संघ मॅच मध्ये येऊ शकतो कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी संदेश मोहिते मैदानामध्ये करत आहे त्यांना रोखणं कुठेतरी आता मुश्किल होऊन ठरलंय गोलंदाज सुप्रीम साठी फिल्डिंग थोडीफार आपण पाहिलं तर क्लोज घेतलेली आहे एक सिंगल रन पण द्यायचं नाही आहे म्हणून पाहिलं तर इथून कशा प्रकारे गोलंदाजी करेल कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करेल गोलंदाज सुप्रीम
हा बॉल देखील आपण पाहिलं तर एसटी रक्षक सुद्धा गॅदर करू शकला नाहीये आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच गेली, सेकंड लास्ट बॉल पर्यंत मॅच गेली आणि एक हाती मॅच आपण म्हणूया की संदेश मोहिते यांनी आपल्या संघासाठी जिंकून दिली आहे. एक आपण म्हणूया की वन साइड हिरो नडवली संघाचे फलंदाज संदेश मोहिते ज्या फलंदाजीसाठी ओळखले जातात ती त्याने फलंदाजी आज नाईट चषकामध्ये दाखवून दिली आणि आपल्या संघाला विजयी करून दिलाय. या स्पर्धेतून आपण एक पाहिलं तर एक दादा संघ या असोसिएशन मधला पराभूत होऊन आता बाहेर चालला. एक चांगला खेळ, अति तटीची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. नक्कीच आपण म्हणूया की विनंती असेल तिन्ही संघाचे कर्णधार, मुठवली संघ असेल त्याचप्रमाणे नडवली